प्रेक्षकांनो, आज ना सगळं सत्य बाहेर आलं की प्रेग्नन्सी नाहीये. सिंपती सुद्धा अर्जुन सायलीलाच मिळाली, पण सायली मात्र भडकलीये ना अर्जुनवर. ते का आणि कशासाठी हे बघा. व्हिडिओ थोडासाही स्किप करू नका. छान दाखवलंय त्यांनी आज. तर या कल्पना आणि अस्मिता दोघी खूप खुश आहेत. म्हणजे कल्पना तर अर्थात खुश आहेत, पण अस्मिता नाटक करते. म्युझिक वगैरे लावलंय यांच्या वेलकमसाठी आणि ह्या नाचतायत. कोणीतरी येणार ग. आता ते डान्स पूर्ण झाला. सायली म्हणते थांबवा हे सगळं. मग अस्मिता तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागते. कल्पनाताई म्हणतात काय झालं सायली, तुला काही त्रास होतोय का? अगं विमल पाणी आण हिच्यासाठी. आता सायली म्हणते नाही आई, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. तुम्ही प्लीज शांततेत ऐकून घ्या. अर्जुन आता ॲक्टिंगची तयारी करतो दुःखाच्या, पण आता सायली हे सगळं खरं वागत असते आणि ती सगळ्यांसमोर कबूल करते की आई मी प्रेग्नेंट नाहीये. हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे चेहरे काहीसे असे ब्लॅक अँड व्हाईट झालेत. सगळ्यात जास्त मोठा धक्का तर कल्पनाताईंनाच लागलाय. सायलीला बिचारीला काही खोटं बोलणं सहन होत नसतं. तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे सगळं काही गेलंय. अस्मिता विचार करायला लागते, अरे यार ही स्वतःच खरं बोलतीये. अरे हिने जर वर रडारड केली तर सगळी सिंपती हिलाच जाईल की. पण कल्पनाताईंना काही हे खरं वाटत नसतं. त्या तीनदा विचारत असतात, अगं तू काय म्हणालीस हे सगळं सायली? तू माझी गंमत करतेयस ना? अर्जुन नेहमीसारखा खटाळपणा करतोयस ना तू? हे बघ हे असं खोटं नाही बोलायचं. प्रतापराव म्हणतात अर्जुन काय चाललंय हे सगळं? अर्जुन म्हणतो हो सायली जे बोलतीये तेच खरं आहे. कल्पनाताई तर शॉकमध्येच गेल्यात. त्या म्हणत असतात की असं होणं शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो मम्मा ते सगळं मिसअंडरस्टँडिंग होतं. हे आहेत सायलीचे खरे रिपोर्ट. पूर्णाजी म्हणतात खरे रिपोर्ट्स म्हणजे? पण अस्मिता लगेच म्हणते रिपोर्ट्स कधी खरे खोटे असतात का? डॉक्टरांनी सांगितलं ना तेच खरे रिपोर्ट्स असतात. काय रे अर्जुन आणि सायली आपल्याला थापा तर मारत नसतील ना? प्रतापराव म्हणतात जरा गप्प बसशील का अस्मिता? मग कल्पनाताई अश्विन जवळ रिपोर्ट देतात आणि म्हणतात बघ रे हे खोटे रिपोर्ट आहेत ना अश्विन, तुम्ही गंमत करताय ना? अर्जुन सायली हे बघ अर्जुन नेहमीसारखा खटाळपणा नाही करायचास तू आता. अश्विन ते रिपोर्ट बघतो आता, म्हणजे जे ओरिजिनल रिपोर्ट्स आहेत ते. पण या कल्पनाताई जरा वेड्यासारखंच करायला लागतात. नाही आधीचेच रिपोर्ट्स बरोबर आहेत. आणि आता सायली त्यांना म्हणत असते आई जरा शांत व्हा तुम्ही. विमल त्यांना खाली बसवते. हो ताई तुम्ही खाली बसा बरं जरा. पण त्या म्हणत असतात नाही अश्विन सांग ना आधीचेच रिपोर्ट खरेत ना? अस्मिताला कळतंय आता की तिची आई किती इमोशनल आहे, पण तिला अजून वळतच नाही प्रेक्षकांनो. आता या कल्पनाताई म्हणतात सांग ना अश्विन. मग अश्विन सांगतो की हो ग मम्मा प्रेग्नन्सी नाहीये ग. कल्पनाताई म्हणतात असं झालंच कसं? पूर्णाजी म्हणतात अरे बाबा काय गोंधळ आहे हा सगळा अर्जुन. मग अर्जुन सांगतो अगं पूर्णाजी काहीतरी टेक्निकल फॉल्ट होता ना म्हणून रिपोर्ट चुकीचे आले होते. प्रतापराव म्हणतात असं कसं शक्य आहे? एवढं मोठं हॉस्पिटल येते आणि असा बेजबाबदारपणा कसं काय केला त्यांनी? अश्विन म्हणतो डॅड अशा केसेस रेअरली होतात आणि अनफॉर्च्युनेटली आपल्यासोबत घडलंय. कल्पनाताई रडायला लागतात आणि म्हणतात किती आशा लावल्या होते मी, किती स्वप्न बघितले होते मी, माझं नातवंड असं माझ्या मांडीवर खेळेल. असं कसं खोटं ठरलं ते सगळं आता. आणि त्या खूप इमोशनल झालेल्या असतात. पण अस्मिता लगेच म्हणते काय रे अर्जुन तुम्ही दोघं तर मंदिरात गेला होतात ना, मग ह्या रिपोर्ट्स बद्दल कसं काय कळलं रे तुम्हाला? घरी खोटं सांगून दवाखान्यात गेला होतात का काय? नाही म्हणजे आधीपासूनच वाटत होतं वाटतं तुम्हाला की सायली प्रेग्नेंट नाहीच आहे म्हणून. मग पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात काहीतरीच काय बोलते ग अस्मिता, असं कसं होईल? काय पण बोलतेस का? अर्जुन आता जरा घाबरलाय असं दाखवतो खरी. पण मग प्रतापराव म्हणतात अर्जुन नक्की सांग बरं तुम्ही परत हॉस्पिटलमध्ये का गेला होता? अर्जुन त्याच्या अक्कल हुशारीने बरोबर बाजू सावरतो आणि म्हणतो काय आहे ना डॅड आम्ही मंदिरातच चाललो होतो. अचानक आम्हाला रस्त्यात हॉस्पिटलच्या या गोंधळाचा फोन आला म्हणून आम्हाला तिथे जावं लागलं आणि तिथे गेल्यावर कळलं की सायली प्रेग्नेंट नाहीये. हे सगळं बोलताना तो अस्मिताकडे बघून बोलत असतो. मग अस्मिता विचार करते अरे यार हे दोघं सगळं ठरवून आलेत, कोणाला शंकाच येत नाहीये, यांचं खोटं का पकडलं जात नाहीये? अश्विन म्हणतो सॉरी यार दादा तुमच्यासाठी खूप शॉकिंग आहे ना हे. खरं तर हे व्हायलाच नको होतं रे दादा. पण आता अर्जुन लगेच दुःख व्हायची ऍक्टिंग करतोय. कल्पनाताई बिचाऱ्या खूप रडतायत. त्या म्हणतात नशिबाला माझ्या भावनांशी खेळून काय मिळालं? खरं सांगू प्रेक्षकांनो यासाठी जास्ती अपेक्षा कधीच कोणाकडूनच ठेवू नयेत. म्हणजे अपेक्षाभंगाचा जो हा त्रास आहे ना तो होत नाही. कल्पनाताईंनी जरा जास्तीच एक्सपेक्टेशन ठेवले होते. त्या आता खूप रडतात की मला माझ्या नातवाचे लाड करायचे होते, मला त्याला खेळवायचं होतं, असं काय होऊन बसलं हो पूर्णाई. पण पूर्णाई खरंच त्यांनी खूप हुशार दाखवल्या प्रेक्षकांनो. त्या लगेच म्हणतात कल्पना अगं सावर स्वतःला.
अशी तूच रडत राहिलीस तर सायलीला धीर कोण देणार ग? अगं तिचं दुःख आपल्यापेक्षा मोठं आहे. तिला कालपर्यंत वाटत होतं ना ती आई होणार आहे म्हणून, आणि त्या डॉक्टरांकडनं चूक झाली म्हणून आता असं होऊन बसलं ग कल्पना. अगं तिला सावर बघ, रडून रडून काय अवस्था झालीये तिची. आता या कल्पनाताई सायलीला जवळ घेऊन खूप रडतात आणि अस्मिताच्या लक्षात येतोय की त्यांचा प्लॅन उलटा पालटा झालेला आहे म्हणून. आता त्या कल्पनाताई म्हणतात, खरं ग बाई माझ्या लक्षातच नाही आलं ग, माझ्या दुःखापेक्षा तुझं दुःख खूप मोठं आहे. कितीतरी पटीने बाळा तुझं दुःख जास्ती आहे ग. अगं तुझं बाळ घरी आल्यावर आपल्या घराचं गोकुळ होईल या आशेवर आपण दोघी पण होतो ग सायली. अर्जुनला वाटत असतं सायली ऍक्टिंगच करतीये रडायची, म्हणजे काल त्यांनी प्रॅक्टिस वगैरे घेतली होती ना म्हणून. अस्मिताला कळतंय की तिचा प्लॅन कसा फ्लॉप होतोय. पूर्णाजी पण खूप रडायला लागतात बिचाऱ्या सायलीकडे बघून. आता ही सायली म्हणते, आई मला माफ करा, मी तुमची गुन्हेगार आहे, अशी सून कोणालाच नको मिळायला. ती खूप रडत असते. कल्पनाताई म्हणतात, वेडी आहेस का बाळा? अगं माफी मागायसारखं काय आहे ह्यात? तुझी चूक नाहीच आहे ग राजा. विमल म्हणत असते, तुमच्यासारखी सून तर सगळ्यांना मिळो सायलीताई, असं नका हो म्हणू. आता ते प्रतापराव म्हणतात, सावर स्वतःला कल्पना. पण सायली विचार करत असते मनामध्ये, अरे देवा मी किती वाईट आहे, खरंच मी यांच्या भावनांशी खेळतीये, मी खूप वाईट मुलगी आहे. आणि ती असा विचार करून अर्जुनकडे रागा बघत असते. प्रतापराव म्हणतात, अगं कल्पना अर्जुनकडे बघ, त्याची अवस्था बघ काय झालीये, आणि हा आणखीन चेहरा वाकडा तिकडा करतोय, म्हणजे दुःख झालंय त्याला असं दाखवतोय. त्याला काही मनातून अजिबात दुःख झालेलं नाहीये. मग प्रतापराव म्हणतात, कल्पना अगं देवाच्या मनात असेल ना तर पुढच्या वर्षी आपल्याकडे नक्की बाळ येईल बघ. आता अस्मिता मनात विचार करते की नाही येणारे बाळ, हेच तर मी तुम्हाला प्रूव्ह करतेय ना, हे सगळं अर्जुनचंच डोकं असणार आहे. आणि आता हा अश्विन आणखीन वरून वातावरण बदलायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, मम्मा अगं तू सायली वहिनीसाठी जे पौष्टिक बनवलंयस ना ते तसंच राहू देत आणि तिला खाऊ घाल. अगं लवकरात लवकर हे चान्स घेणार आहेत बरं का आता. विमल म्हणते, हो खरंच की, त्या जोगतणीने जे भाकीत केलंय ना ते विसरू नका. आपल्या घरात ना वर्षाच्या आत पाळणा हलणार बघा. सायलीताई तुम्ही काळजी करू नका, पुढच्या वर्षीच्या दिवाळीत तुमचं बाळ असणार म्हणजे नक्की असणार. सायली भांबावून गेली, आता काय बोलावं. कल्पनाताई तिचे डोळे पुसत असतात. अर्जुन अजून छानपणा करतो आणि म्हणतो, ये इकडे बायको माझ्याकडे, आणि पटकन तिला उचलून घेतो. पठ्ठ्या म्हणतो कसा सगळ्यांसमोर, अरे मम्मा डॅड आम्ही आतापर्यंत स्पेशल प्रयत्न करत नव्हतो, पण आता मात्र नक्की आम्ही चान्स घेणार. अस्मिताचं तोंड बघा कसं झालंय. आणि आता अर्जुन म्हणतो, 1 वर्षाच्या आत बेबी येणार म्हणजे नक्की येणार, वी आर ऑन इट. काय ग बायको. आता ही सायली त्याच्याकडे रागाने बघत असते, पण सगळ्यांना मात्र फार आनंद झालाय. अर्जुनने 1 मिनिटात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता हा तसाच उचलून तिला वर नेतोय. अस्मिता मनात विचार करतीये, अरे हे दरवेळी आमच्या सोबतच का होतं. आता हा सायलीला वर आणतो बेडरूम मध्ये, तिला खाली उतरवतो आणि मग काय म्हणतात त्याला सुटकेचा निश्वास टाकून त्या अंथरुणावरती पडतो आणि म्हणतो, आता इतकं रिलॅक्स वाटतंय मला काय सांगू तुम्हाला. घरात तर हॅपीनेस होता, पण आपल्या रूम मध्ये किती टेन्शन होतं मिसेस सायली. आता सगळं टेन्शन गेलं बघा. मोठा आळस देतो आणि म्हणतो, काय परफॉर्मन्स दिलाय तुम्ही, सगळ्यांना खरा वाटला. अस्मिताताईचा चेहरा कसा झाला होता बघितलं का तुम्ही. अरे सगळं प्लॅन तिचा फ्लॉप झालाय, टोटल फ्लॉप होऊन बसलाय. आता सायली अशी चिडते प्रेक्षकांनो, ती आधी तरातरा जाऊन दार लावून घेते, त्याच्याकडे रागाने बघते. मग अर्जुन म्हणतो, अरे मला कळतंय मिसेस सायली तुम्हाला आनंद होतोय, हळू जरा दार बंद करा. म्हणजे आता आपण सांगून आलोय खाली की बेबीसाठी ट्राय करणार आहोत, त्यांना वाटेल खरंच काही करतोय की काय आपण. आणि मग उद्या अश्विन मम्मा विमल सगळेचे सगळे पूर्ण दिवस आपली मस्करी करत राहतील. आता सायली चिडते आणि म्हणते, खरंच तुम्हाला या क्षणाला आनंद होतोय का, दुसरी कुठलीच जाणीव नाहीये का तुम्हाला, आपण सुटलो या पलीकडे काहीच जाणीव नाहीये का तुम्हाला. अर्जुन म्हणतो, अरे तेच तर इम्पॉर्टंट विचार आहे ना. सायली म्हणते, इतका कसा स्वतःचा विचार करताय तुम्ही, त्या नादात समोरच्याला किती त्रास होतो हे तुमच्या लक्षातच येत नाहीये का, हे समजवायचं कसं तुम्हाला. अर्जुन म्हणतो, अरे सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं की माझ्याहून जास्ती त्रास तुम्हाला झालाय. नाही मम्मा जे काही बोलत होती ते तुम्हाला फेस करावं लागलं ना, खरंच सॉरी. आता सायली म्हणते, मी पण तुमच्यासारखा स्वतःचाच विचार करते असं वाटतंय का तुम्हाला. अर्जुन म्हणतो, असं काय करताय, मी तुमचा विचार करतोय ना. नाही म्हणजे मला कळतंय की मम्मा समोर तुम्हाला असं खोटं रडता येत नव्हतं, म्हणजे खोटं रडायचा प्रॉब्लेमच आहे ना तुमचा. सायली ओरडते आणि म्हणते, अहो मी खरी रडत होते. अर्जुन म्हणतो, काय सांगताय, ते सगळे टीयर्स तुमचे खरे होते, काय ऍक्टर आहात हो तुम्ही, जबरदस्त, कसं जमलं कसं तुम्हाला हे सगळं.
बेस्ट परफॉर्मन्स आहे तुमचा, जमलं मस्त. आता मात्र सायली खूप चिडते आणि म्हणते तुम्हाला कोणाच्याच भावना कशा काय कळत नाही हो, ते माझ्या समजत नाही ते मी समजू शकते, पण तुमच्या आईच्या पण भावना तुम्हाला कळत नाही का, त्यांचे अश्रू कळले नाही का? अहो आत्ता जेव्हा त्यांना कळलं त्या आजी होणार नाहीयेत तेव्हा तुम्हाला त्यांचे अश्रू दिसलेच नाही का? त्यांना वाईट वाटलंय, दुःख झालंय, ते कळत नाहीये का सर तुम्हाला? मला कळतंय त्यांचा त्रास ना मला जाणवलाय आणि म्हणूनच मला रडायला आलं आणि ते खरे अश्रू होते सर. आवडलाय ना प्रेक्षकांनो रिव्ह्यू? मग एखादा लाईक द्यायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. तर इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय सायली म्हणतीये सर एक खरी आई आणि एक खोटं बोलणारा मुलगा आता मी सहन करू शकत नाहीये. एक रडणारी आई आणि तरी सुद्धा खोटं बोलणारा मुलगा आता मला सहन होत नाही. ह्या सगळ्या मुळाचं कारण ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना. आता हे दुःखच मी मिटवून टाकते आणि सगळ्यांना खाली जाऊन सगळं खरं सांगून टाकते. आता ही तरा खाली येते. कल्पनाताई समोरच असतात आणि अर्जुन तिच्या मागे मिसेस सायली करून येत असतो. कल्पनाताई या दोघांकडे बघतच राहतात आणि सायली कदाचित त्याच्यासोबत प्रँक करते की काय असं मला वाटतंय प्रेक्षकांनो. मला नाही वाटत सायली सांगेल. काय वाटतं तुम्हाला? सांगेल का ती सगळ्यांना की त्यांचं लग्न खोटं आहे म्हणून? मला नक्की कमेंट करून कळवा. पण आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.